नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माहिती मोलाची या YouTube चॅनलवर तुमचे स्वागत आहे। परिसर अभ्यास भाग 4 आज आपण पाहणार आहोत। या अगोदरच्या प्रश्नसंचामध्ये ज्या काही प्रश्नामध्ये चुका झालेल्या आहेत त्यांची दुरुस्ती पाहून घ्या। विद्यार्थी मित्रांनो, तुमची दिशाभूल करण्याचा आमचा कुठलाही प्रयत्न नाही। यानंतर चुका होणार नाहीत याची दक्षता घेतली जाईल। चला तर मग सुरुवात करूया। मागच्या प्रश्नसंचातील प्रश्न आहे, किंडरगार्टेन या शिक्षण प्रणालीचे प्रतिपादन कोणी केले? मॉन्टेसरी। रक्तगटाचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला? लँडस्टेनर या शास्त्रज्ञाने रक्तगटाचा शोध लावला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केव्हा केला? 14 ऑक्टोबर 1956। सामाजिक न्याय दिन केव्हा साजरा करतात? 26 जून। गणिताच्या शुद्ध गणित व डॅश या उपयोजित प्रमुख शाखा आहेत। उपयोजित गणित व शुद्ध गणित या गणिताच्या प्रमुख शाखा आहेत। संयुक्त राष्ट्र अमेरिका म्हणजेच USA मध्ये किती राज्य आहेत? 50 राज्यांचा समावेश अमेरिकेमध्ये आहे। डॅश यांनी तरुण वयात पुण्याजवळील आळंदी येथे जिवंत समाधी घेतली। त्या संतांचं नाव संत ज्ञानेश्वर असं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते मागच्या प्रश्नसंचामधील प्रश्न। तर यानंतरच्या प्रश्नसंचामध्ये चुका होणार नाहीत याची दक्षता घेतली जाईल। तर चला तर मग सुरुवात करूया आजच्या प्रश्नसंचाला। आजचा पहिला प्रश्न आहे, डॅश मध्ये आशययुक्त अध्यापन या संकल्पनेचा उगम झाला? 1978, 79। इयत्ता 8वी मुखपृष्ठाविषयी खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? या ठिकाणी 2 विधान दिलेली आहेत। अ मध्ये आहे, ऑस्ट्रेलियातील कांगारू त्याच्या पिलासह दाखवला आहे। ब आहे, युरोप खंडातील एक प्राणी। तर दोन्हीही बरोबर, म्हणजे जे काही 8वीचं मुखपृष्ठ आहे, मुखपृष्ठावर ऑस्ट्रेलियातील कांगारू त्या ठिकाणी पिलासह दाखवलेला आहे। त्याचबरोबर युरोप खंडातील एक प्राणी, युरोप खंडातील एका प्राण्याचे चित्र देखील त्या मुखपृष्ठावर समाविष्ट आहे। पाठाची प्रस्तावना सुरुवातीचे डॅश ते डॅश मिनिट पर्यंत असावी। 2 ते 3 मिनिटापर्यंत पाठाची प्रस्तावना ही असली पाहिजे। हाताचा उपयोग करून हत्यारांची निर्मिती करणारा मानव म्हणजेच कुशल मानवाचा शोध कोणी लावला? लुई लिकी या शास्त्रज्ञाने कुशल मानवाचा शोध लावला। कुशल मानवाला होमो हॅबिलिस हे नाव कोणी दिले? तर होमो हॅबिलिस हा लॅटिन शब्द आहे। लुई लिकी यांनी होमो हॅबिलिस हे नाव दिलेलं आहे। तर होमो म्हणजेच मानव आणि हॅबिलिस म्हणजे कुशलतेने कार्य करणारा किंवा कुशलतेने काम करणारा मानव। अश्मयुगीन कालखंडाचा खालीलपैकी काळ कोणता? वरील सर्व, म्हणजे अश्मयुगामध्ये पुराश्मयुग, मध्याश्मयुग आणि नवाश्मयुग या 3 प्रकारचे कालखंड झाले होते। प्रस्तावना व विषय प्रतिपादन या 2 पायऱ्यांना जोडणारा दुवा म्हणजे डॅश होय। हेतुकथन,
पाठ नियोजनात डॅश या पायरीला महत्त्वाचे स्थान आहे. विषय प्रतिपादन या पायरीला पाठ नियोजनात खूप महत्त्वाचे स्थान आहे. संत ज्ञानेश्वरांचे मूळ गाव कोणते? आप्पेगाव हे संत ज्ञानेश्वरांचे मूळ गाव आहे. उपयोजनात डॅश या प्रश्नांचा वापर करावा लागतो. वस्तुनिष्ठ प्रश्नांचा वापर उपयोजनात करावा लागतो. खालील विधानांचा विचार करा. अ आहे ग्रहपाठ, ज्ञान, आकलन यावर अवलंबून असतो. ब आहे स्वाध्याय, उपयोजन व कौशल्य यावर अवलंबून असतो. या ठिकाणी दोन्ही बरोबर आहेत. रामदास स्वामी यांचा जन्म कोठे झाला? जाम या गावी रामदास स्वामी यांचा जन्म झाला. भूतकालीन थोर व्यक्तीची चरित्रे म्हणजे इतिहास ही व्याख्या कोणाची? कार्लाइल यांची ही व्याख्या आहे. संत तुकारामांचे मूळ गाव कोणते? देहू हे संत तुकारामांचे मूळ गाव आहे. डॅश हा सर्वात पहिला इतिहासकार मानला जातो. हेरोडोटस हा सर्वात पहिला इतिहासकार म्हणून परिचित आहे. ऑस्ट्रेलिया खंडाची ओळख हा पाठ डॅश अध्यापन पद्धतीने घेतल्यास अधिक उपयुक्त ठरतो. प्रादेशिक अध्यापन पद्धती. संविधानाने तयार केलेल्या राज्यसूचीमध्ये किती विषय समाविष्ट आहेत? 66 विषयांचा समावेश हा राज्यसूचीमध्ये केलेला आहे. इयत्ता 8वीला कोणत्या कालखंडाचा इतिहास आहे? आधुनिक भारताचा इतिहास हा इयत्ता 8वीला शिकवला जातो. ऑस्ट्रेलियाचे क्षेत्रफळ किती आहे? 77 लाख चौरस किलोमीटर एवढे आहे. अभ्यासक्रम विषयक घटकांचे नियोजन खालीलपैकी कोणते? वरील सर्व म्हणजेच वार्षिक नियोजन, घटक नियोजन आणि पाठ नियोजन हे अभ्यासक्रम विषयक घटकांचे नियोजन आहे. नियोजनाचे मुख्य 2 प्रकार पडतात. एक म्हणजे अभ्यासक्रम विषयक नियोजन आणि दुसरं आहे अभ्यासपूरक विषयांचं नियोजन. संत ज्ञानेश्वरांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिला नाही? यापैकी नाही म्हणजेच वर जेवढे आहेत ते संत ज्ञानेश्वरांचे ग्रंथ आहेत. भावार्थ दीपिका हा ग्रंथ म्हणजेच भगवद्गीता या ग्रंथाचे मराठीत अनुवाद केलेला जो काही ग्रंथ आहे त्यालाच भावार्थ दीपिका असं म्हणतात. याच ग्रंथाला ज्ञानेश्वरी असं पण म्हटलं जातं. त्याचबरोबर अमृतानुभव हा देखील ग्रंथ संत ज्ञानेश्वरांचा आहे. खालीलपैकी दृकश्राव्य साधने कोणती? वरील सर्व. दृकश्राव्य म्हणजे जे डोळ्याने दिसतात आणि कानाने ऐकता येतात त्यांना दृकश्राव्य साधने असं म्हणतात. मॅगडिगल यांच्या मतानुसार व्यक्तीमध्ये डॅश प्रकारच्या सहज प्रवृत्ती असतात. 14 सहज प्रवृत्तीचा व्यक्तीमध्ये समावेश असतो. आकृतीच्या व लिखाणाच्या साहाय्याने केलेले प्रतिपादन म्हणजे डॅश होय. तक्ते. तक्त्यांचे किती प्रकार पडतात?
4 प्रकार एकूण तक्त्यांचे पडतात. खालीलपैकी कोणता तक्त्याचा प्रकार आहे? वरील सर्व म्हणजेच तौलनिक तक्ता, संकलनात्मक तक्ता, विभाग तक्ता, त्याचबरोबर वृक्षाकार तक्ता हा देखील तक्त्याचा एक प्रकार आहे. शहाजीराजे डॅश भाषेचे गाढे पंडित होते? संस्कृत भाषेचे. हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याचा पक्का निर्धार शिवराय व मावळे यांनी कोणत्या ठिकाणी बसून केला? रायरेश्वराच्या मंदिरात. संविधान दिन केव्हा साजरा केला जातो? 26 नोव्हेंबर या दिवशी संविधान दिन साजरा केला जातो. भारताचे संविधान लिहिण्यासाठी किती कालावधी लागला? 2 वर्ष 11 महिने 17 दिवस एवढा कालावधी भारताचे संविधान लिहिण्यासाठी लागला आहे. त्याचबरोबर काही पुस्तकामध्ये 17 ऐवजी 18 दिवस असे पण दिलेले आहे, परंतु आपण ही माहिती शालेय पुस्तकातून घेतली आहे. भारताच्या मूळ संविधानात डॅश भाग, डॅश कलमे, डॅश परिशिष्टे यांचा समावेश आहे. 22 भाग, 395 कलमे, 8 परिशिष्टे याचा समावेश भारताच्या संविधानामध्ये करण्यात आलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजचे प्रश्न. तुम्हाला हे प्रश्न कसे वाटले हे अवश्य कळवा. तुमचा अभिप्राय ही आमची ताकद असते. त्याचबरोबर पुन्हा भेटूया नवीन माहितीसह, नवीन व्हिडिओसह. अभ्यास करत रहा, यश तुमचंच आहे.